त्यानंतर सोहिल, साहिल अशा प्रकारचे खेळाडू गॉडसन पाहायला मिळते. तर एका साईडला विश्वनाथ जाधव, जय विश्वकर्मा, नंदन, त्यानंतर अनेक सारे चांगले चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. बेस्ट वर्सेस बेस्ट, हु इज द बेस्ट हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. वसईचे किल्ल्या बंदरचे काही प्रेक्षक आले, त्यांचं हार्दिक स्वागत. आज मला वाटते फ्रँकी बाट्या यांचा आज शुभ विवाह आहे. फ्रँकी बाट्या आणि नक्कीच आज भरपूर जल्लोष संध्याकाळच्या सत्रामध्ये करणाऱ्या वसई चॅम्पियन संघ फ्रँकी बाट्या त्यांना शुभ विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा. चला मॅच कडे वळूया. दोन खेळाडू आपण काय बघितले आणि दोन्ही टीमला विनंती असेल आपला अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या. दोन्ही टीमला विनंती असेल आपला अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या. जर तो आला नाही, वसई चॅम्पियन टीम से आलेले आहेत. नीरज आपका भी एक्स्ट्रा प्लेयर भेज दो यहाँ पे. चांगले खेळाडू पाहायला मिळत आहेत आज. गावदेवी धानिव टीमचे मंगेश यादव यांना सुद्धा तुम्ही बघतायत. क्लास त्याच्या बॅट मध्ये नेहमीच आपण बघत असतो, बॅट मधून धावा येत असतात. तो हा खेळाडू आहे. सपोर्टर्स मोठ्या संख्येने आलेले आहेत. प्रतीक सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आसिफ या खेळाडूला सुद्धा तुम्ही बघतायत. एनसीए चे अध्यक्ष खऱ्या अर्थाने आपण बघतोय. आणि त्यानंतर बेटा दादा कन्हैया भोईर आणि प्रथमेश कन्हैया भोईर यांच्या वतीने या स्पर्धेकरता रोख रक्कम 10,000 रुपये आल्या. त्यांचं जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. थँक्यू प्रथमेश कन्हैया भोईर, बेटा दादा भोईर. आभार मानतोय या दोन व्यक्तींसह ज्यांनी या स्पर्धेकरता आर्थिक सहकार्य केलंय. आरके ट्रॉफी मध्ये आपलं शब्द सुमराने आम्ही स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम. आणि वळी आपण मॅच कडे. 2 षटकांचा मॅच होतोय. 2 बॅटर उतरत आहेत. गावदेवी धानिव टीमचे एका बाजूला मंगेश यादव आणि दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर विश्वनाथ जाधव. मंगेश यादव, विश्वनाथ जाधव दोन्ही खेळाडू अप्रतिमा आहेत. एक तर संपूर्ण विश्वावर हुकूमत गाजवणारा खेळाडू आहे विश्वनाथ. आणि त्याचा बोलबाला आपण मागील वर्षी सुप्रीमो ट्रॉफी मध्ये पाहिलं होतं. मालिका वीर आणि ती कार, आणि तो देखील अप्रतिम खेळाडू विश्वनाथ जाधव. सध्या मात्र इथे ग्रामीण भागामध्ये काय बोलबाला राहील, कारण की एका साईडला गोलंदाज जो आहे तो म्हणजे सोहिल. आणि काय चांगल्या पद्धतीने 2 ओव्हरचाच मॅच आहे. अगोदर टॉस करण्या अगोदर सूचना पोहोचवली होती. वेळ आपल्याकडे फार कमी आहे. आणखीन फायनलचा मॅच जर वाटलं तर आयोजक सांगतील आम्हाला की 3 षटकांचा असेल की 4 षटकांचा असेल. प्लीज सपोर्ट करा. धानिव टीम द्वारे नेहमीच चांगलं प्रदर्शन करणारा खेळाडू आहे. आज समाजामधून तो क्रिकेट खेळतोय. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत त्याचा परफॉर्मन्स चांगला झालाय. आणि म्हणूनच आज पहिल्यांदाच आपण बघणार आहोत IPL मध्ये, जसं मी उल्लेख केलं की रॉबिन मिन्स हा आदिवासी समाजातील खेळाडू पहिल्यांदा IPLच्या मॅचेस खेळताना दिसेल. झारखंड येथून तो उतरणार आहे. झारखंड टीमद्वारे रणजी मॅचेस मध्ये त्यांनी डेब्यू केला आणि आता थेट IPL मध्ये गुजरात टीमद्वारे त्याला तुम्ही बघणार आहात. ज्या गुजरात टीमने 3 कोटी आणि 60 लाख रुपये देऊन त्या खेळाडूला विकत घेतलाय. अशी आमची सुद्धा इच्छा असते की आपल्या परिसरातील एखादा टेनिसपट्टू हा IPL मध्ये थेट जायला हवा. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्गावर तो म्हणजेच साहिल. साहिल येतो बॉलिंग मार्क वरती. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल साहिल या गोलंदाजाचा. पहिल्या बॉल वरती यावेळी टर्न बघा. लेफ्टी बॅटर आहे आणि त्याला समोरून फिरवलं जातंय. आतमधला चेंडू अँगल घेऊन बाहेर जातो. ही खासियत आहे साहिल या गोलंदाजाची. चांगले चेंडू टाकतायत आणि त्याची हेअरस्टाईल सुद्धा खूप सुंदर आहे. जसं MS ह्या इंडियन टीम मध्ये आला त्याची सुद्धा हेअरस्टाईल एक वेगळी होती, तशीच आता वेगळी हेअरस्टाईल, वेगळा लुक आपल्याला खेळाडू साहिल असा पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल. हल्ला केलाय. चेंडू हवेत आहे. शतरक्षक तैनात आहे काव कॉर्नर पट्ट्यात. तो करत नाही कोणतीच चूक आणि ह्या विकेटने भागवली संघाची भूक. विकेट डाऊन. लागला पहिला धक्का. गॉन. ज्याच्या मनात समाज हित असं रणजित किनी दादार. जे लोअर फुल टच बॉल नेहमी आपण बघितलं विश्वनाथ जाधवला स्ट्राईक घेताना आज नॉन स्ट्राईकिंगला उभा राहिलाय. मात्र इथे गॅटिंग मानकरचं कौतुक करेन. चांगल्या पद्धतीने आज झेल कॅरी केलाय. 2 चेंडू एकही धाव नाही आणि आता 10 बॉल शिल्लक आहे बॅटिंग करत असताना गावदेवी धानिव संघाकडे. सिल्वर डकवर ही शिकार होतोय या बॅटरची.
आता नवीन बॅटर आलाय हकीम आलाय साथ देण्याकरता, कारण हकीम याच्याकडे स्ट्राईक असेल. विश्वनाथ जाधव नॉन स्ट्राईक इनकडे उभा राहिलाय कारण त्याचा विश्वास होता मंगेश यादव या खेळाडूवर, आणि मंगेश यादव याने पहिल्या दिवसात तशीच धुवाधार बॅटिंग सुद्धा केली होती या विकेटवर. या विकेटचा अनुभव त्याच्या पाठीशी होता. गोलंदाजच्या मार्गावर गोलंदाज साहिल तयार, त्याच्या कोट्यातील आता पुढचा बॉल बघूया कशा पद्धतीने तो असेल. लेफ्टी बॅटरवर जास्त फोकस केला इथे. जय विश्वकर्मा देखील विकल्प होता कारण की ज्याने या धावा केल्या होत्या कालच्या दिवसामध्ये. मात्र बघूया साहिल या गोलंदाजाकरता आता न्यू बॅटर आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. हकीम स्लोवर वन चेंडू होता, स्ट्रेट ड्राईव्ह करायचा होता. सोहेल चेंडूच्या मागे जातोय. कालचा तो कॅच होता ना संदीप सर, प्रेशर मध्ये तर कॅच होता, मात्र तो कॅच जो सोहेलने कॅरी केला होता ना इतका हार्ड कॅच आणि तो सोपा केला होता. चांगला फिटनेस देखील मेंटेन केलाय. येणारा फ्युचर सोहेलचं देखील ब्राईट दिसते. यस, आणि अर्थातच नुकताच एक मोठी स्पर्धा अंडर 23 मध्ये हा खेळाडू खेळलाय, त्याच्यामध्ये चांगला परफॉर्मन्स दिलाय सोहेल हा खेळाडू. आता वळूया आपण हा चेंडू कसा असेल विश्वनाथ जाधव करता. टेनिस विश्वातील एक नामवंत खेळाडू, साता समुद्रा पलीकडे ज्याने आपली छाप सोडलाय तो हा खेळाडू विश्वनाथ जाधव स्ट्राईक इनकडे. स्कोअर कटचा फटका, चांगला टायमिंग जुळून आलाय. चेंडू बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये वळतोय. एक धाव पूर्ण केली आणि चित्ताच्या वेगाने दुसरी धाव घेण्याकरता विश्वनाथ जाधव धावतोय. या 2 धावा होत आहेत पूर्ण. 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या जर आपण बघितलं तर ती झाली आहे 3 धावा. 3 रन्स ऑन द बोर्ड. 4 बॉल 3 धावा आणि 1 विकेट. गॉडसन पॅकेटला बरोबर ठेवलंय पॉइंटला डीप मध्ये आणि त्या अनुषंगाने फिल्डिंग देखील करायला हवी होती. कुठेतरी इथे पुन्हा एकदा विश्वनाथ जाधव आलाय का त्याच्या बॅट मधून मोठा फटका येईल का विश्वनाथ जाधव करता. पुढचा बॉल रिव्हर्स स्वीप अटेंड केला होता. कालच्या दिवसात देखील एकच षटकार पाहिला त्याच्या बॅट मधून. इथे बाकी मॅचेस मध्ये तितका बोलबाला राहिलेला नाही. बोलबाला एकच गोलंदाजच राहिला आहे तो म्हणजे साहिल. 5 बॉल आणि काय गोलंदाजी केली. 1 विकेट 3 धावा. 3 धावा 5 चेंडूंमध्ये फक्त दिल्यात त्याने. विश्वनाथ सरळ बॅट इनसाइड आउट करून खेळला. चेंडू हवेत आहे, झेल होण्याची दाट शक्यता. वॉट कॅच, टिपलाय अचूक झेल. फलंदाज होतो फेल. षटक होतो पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा आहेत गावदेवी धानू टीमच्या. 2 गडी बाद फक्त आणि फक्त 3 धावा. 3 रन्स ऑन द बोर्ड. चंद्रवाला दादाच्या नावाचा आहे बोलबाला. दादाच्या नावाचा आहे बोलबाला. दादाच्या नावाचा आहे बोलबाला. हे अशी ही जोडी आहे दोघांची म्हणून दादा. थँक्यू विजय, वेलकम बॅक. आपण पाहतात आरके ट्रॉफी 2024चा हा धमाका. महत्वाची मॅच जिंकेल तो फायनल मध्ये येईल म्हणजे सेमी फायनलचा मॅच. आणि इथे मात्र अप्रतिम मॅच रंगेल का हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला. विश्वनाथ जाधव आऊट झाल्यानंतर आता जय विश्वकर्मा मैदानाच्या आतमध्ये 3 धावा फलकावरती लगावल्यात आणि विकेट 2 गेल्यात. साहिलने अप्रतिम गोलंदाजी केलंय. महत्वाची मॅच आणि महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाची गोलंदाजी. म्हणूनच बडे मॅच का बडा खिलाडी आपण बघतोय साहिल. आणि म्हणूनच आता संकट मोचक म्हणून बनावं लागेल खेळाडूला. अनेक वेळा त्याने तशा मॅच काढून दिलेत. दी वॉल आहे या टीमशी जय विश्वकर्मा. जसं आपण राहुल द्रविड या खेळाडूला वॉल म्हणतोय, परंतु हे नाव कोणी दिलं राहुल द्रविड या खेळाडूला तर लिओ बर्नार्ड या ऍड एजन्सीला रिबॉक कंपनीने काही जाहिरातीचे अधिकार दिले होते आणि त्यानुसार जुडलेल्या 2 व्यक्ती होत्या, नितीन बेरी आणि निमा नामचू. हे प्रत्येक खेळाडूला काही ना काही टोपण नाव ठेवायचे. जसा राहुल द्रविड जास्त वेळ विकेटवर उभा राहायचा त्यामुळेच त्याला वॉल हे नाव पडलंय. आणि ती वॉल आता गावदेवी धानू टीमशी मैदानाच्या आत गेले जय विश्वकर्मा ह्या रूपाने. 1 धाव हकीम पूर्ण करतो. एका धावनेची स्ट्राईक रोटेट करतोय. जय विश्वकर्मा स्ट्राईक इन कडे गेलाय. धावसंख्या धाव फलकावर 2 गडी बाद 4. 5 बॉल शेवटचे शिल्लक आहेत. जय विश्वकर्मा आपण बघतोय स्ट्रायकेरला. अशक्य अशा गोष्टी शक्य करणे या खेळाडूची ओळख आहे आणि ज्या ज्यावेळी संघ अडचणीमध्ये त्यावेळी जय विश्वकर्मा संकटमोचक आहे. जितका मॅच गंभीर असतो ना तितका खेळाडू खंबीर असतो. 5 बॉल शिल्लक आहे जय विश्वकर्माच्या माहितीसाठी. 4 धावा फलकावरती. काल देखील अशी स्थिती होती, असेच विकेट गेले होते, मात्र त्या एंडने पुरा बोलबाला राहिला होता या खेळाडूचा. जय विश्वकर्मा आपण बघतोय स्ट्रायकेरला. पहिल्या दिवशी चमकला होता, मात्र गॅटिंग मानकर काल देखील अफलातून गोलंदाजी केली आणि सहजरित्या हा खेळाडू
मोठे फटके खेळून देणार नाही. द ग्रेट मराठा ट्रॉफी मध्ये आपण पाहिलं होतं की सुमित डेकळे नंतर कोणाला बाईक मिळाली असेल तर तो खेळाडू होता गॅटिंग मानकर. 2018 मध्ये आपण पाहिले. या नो डाऊट तोच हा खेळाडू आहे आणि त्याच्या अगेन्स्ट ह्या विकेट्सवर सुद्धा त्याने चांगली बॉलिंग केलंय. फक्त शेवटच्या मॅचला थोडासा चोप बसला होता, एक षटकार लागला होता. तोच गॅटिंग चांगली त्याच्या विरुद्ध फलंदाज करेल का बॅटिंग. इथे विकेटचं झालंय बदल आणि गॅटिंगने करून दाखवलं, विकेट प्राप्त केलाय. लागला आणखीन एक धक्का. धाव फलकावर धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 5 रन्स. गोरगरिबांचा हाय रखवाला साऱ्यात मन हाय त्याला. शिवरायांचा तो शूरवीर दादा यो आमचा भरदार. शिवरायांचा तो शूरवीर दादा यो आमचा. थँक्यू डीजे. म्हणूनच मॅच मध्ये धाणीव संघ देखील मोठा आहे, वसई चॅम्पियन देखील. वसई पट्ट्यातील संघ पाहायला मिळते. ईस्ट वेस्ट ची लढाई आहे आणि 5 धावा या फलकावरती पाहायला मिळतात. 3 विकेट गेल्यात. इथे मात्र आता जर मोठा फटका आला नाही ना, 1 ते 2 फटके 3 बॉल मध्ये, तर धाणीव संघ इथे थोडा बॅकफुटला जाणवतोय सध्या तरी. काय म्हणाल संदीप सर. पण असे अनेक चमत्कार त्याने केले. धाव संख्या कमी असताना मोठे फटके खेळलेत. 3 चेंडू शिल्लक आहे. 3 चेंडूंमध्ये एखादा तरी मोठा फटका या ठिकाणी फलंदाजाच्या बॅट मधून इथे येऊ शकतोय. धाव संख्या 5. पुढचा बॉल गॅटिंगचा हा चेंडू चांगला चेंडू आहे. बघा बॉक्स मध्ये चेंडू आले जातात आणि इथे मात्र चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळते. एका धावेने धावफलक 6. 4 बॉल 6 धावा. 2 चेंडू शिल्लक या इनिंगचे. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 6 धावा आणि गडी बाद झाली ते 3. शेवटच्या 2 चेंडूवर मोठा फटका येईल काय. 2 मोठे फटके खेळले तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतंय, अन्यथा हा मॅच ते गमावू शकतायत. जय विश्वकर्मा याने फोर्स केलं होतं चेंडूला. मिडॉन मध्ये चेंडू गेलाय. 1 धाव पूर्ण केली. एकाच धावेवर तो समाधान मानतोय. स्कोर मोज ऑन 7. धाव संख्या 3 गडी बाद 7. वसई चॅम्पियन संघ भरपूर स्ट्रगल केलाय यंदाच्या हंगामामध्ये. बऱ्याच टुर्नामेंट तो हारलाय. राजू मिश्रा यांनी काल वक्तव्य व्यक्त केलं होतं आणि यंदा मात्र या मॅच मध्ये आरके ट्रॉफी मध्ये बोलबाला त्यांचा राहिला आहे. रनआउटच्या माध्यमातून विकेट जातोय. 2 ओव्हर मध्ये आता मात्र जर विचार केला वर्चस्व गोलंदाजी करत असताना दिसलंय वसई चॅम्पियन संघाचा. धावफलकावरती धावा आहेत 7 आणि जिंकायला आल्यात 8 धावा. या 8 धावा संदीप सर किती ओव्हर मध्ये कंप्लीट केल्या जातील. आपण व्यासपीठावर उपस्थित पाहुणे बघतोय. मोहन रवींद्र पाटील शाखा प्रमुख जूचंद्र द ग्रेट मराठा संस्थापक. त्यानंतर किरण जयराम म्हात्रे साहेब आपण बघतोय शहर प्रमुख नायगाव. निलेशजी म्हात्रे चंद्रपाडा वाकीपाडा शाखा प्रमुख. आत्माराम लाडकोजी भोईर साहेब आपण बघतोय क्रिकेट प्रेमी. राजाभाऊ खंबे टायगर ग्रुपचे अध्यक्ष पालघर जिल्हा. आणि त्यांच्या सोबतच आणखीन आपण बघतायत उद्योजक वसई जैनभाई नाडर सर, त्यांना सुद्धा तुम्ही बघतायत. सुधीर उभाळे दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. तनय शिंदे दादा सुद्धा उपस्थित आहेत. सिद्धेश वागरे साहेबांना तुम्ही बघतायत. आकाश पवार साहेबांना तुम्ही बघतायत. दीपक सिंग साहेबांना सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघतायत. बिपिन दादा सिंग हे सुद्धा उपस्थित आहेत. आणि त्यांच्या सोबतच या संपूर्ण टीमचे जर या स्पर्धेचे करता धरता आदरणीय सन्माननीय कुमार रणजित प्रकाश किनी साहेबांना तुम्ही बघतायत. आरके एंटरप्राइजेसचे ते प्रोपरायटर आहेत. आरके ट्रॉफी 2024 शानदार आयोजन आयोजकांनी या ठिकाणी केलंय. आपण काही वेळा आहे त्या वेळेमध्ये पाहुण्यांचा स्वागत आणि सन्मान करूया. चला या ठिकाणी आपण बघतोय वरिष्ठ क्रिकेट प्रेमी आहेत. 3 दिवस सलग आपण पाहिले या स्पर्धेला. अप्रतिम उद्घाटन सोहळ्याला देखील उपस्थित होते आणि त्यांचं वय जर विचार केला तर वय वर्ष 75 प्लस आहेत. आत्माराम लाडकोजी भोईर साहेबांचा करूया येतो जिथे आपण सन्मान. क्रिकेट प्रेमी आहेत आणि ज्यावेळी जुचंद्र गावामध्ये कोणतीही स्पर्धा असलेला तर त्यांची उपस्थिती नेहमीच आपण बघितली. क्रिकेट प्रेमी त्यांच्या नावावर देखील बरेच रेकॉर्ड त्यांच्या कारकिर्दीमध्ये आहेत. आज वयाच्या 75व्या वर्षी देखील इथे मॅचचा आनंद घेण्याकरता ते आले. त्यांच्याकरता जोरदार डाल्या आत्माराम लाडकोजी भोईर साहेबांचा यथोचित सन्मान. निशांतजी म्हात्रे या स्पर्धेचे शिल्पकार. मायेची उब देणारी शाळ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. त्याच्यानंतर पुढील सत्कार आपण करतोय या नायगाव पूर्व विभागातील
शहर प्रमुख शिवसेनेचे आदरणीय सन्माननीय किरण जयराम म्हात्रे साहेबांचं स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी करूया. एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्ती आहेत आणि RK एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर कुमार रणजित प्रकाश केंद्रे साहेबांना विनंती करतो, ते सुद्धा उपस्थित आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी आपण पुन्हा एकदा विनंती करूया निशांत म्हात्रे यांना, किरण जयराम म्हात्रे साहेबांचा यांचा सहर्ष आपण स्वागत आणि सन्मान करूया. नायगाव पूर्व शहर प्रमुख शिवसेनेचे आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. मायेची शाल या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. आणि या स्पर्धेकरता शाखा प्रमुख चंद्रपाडा वाकीपाडा तसेच उपशाखा प्रमुख चंद्रपाडा वाकीपाडा निलेशजी म्हात्रे, शाखा प्रमुख चंद्रपाडा वाकीपाडा आणि भूषणजी पडवळे साहेबांच्या वतीने या स्पर्धेकरता रोख रक्कम आले 5,000 रुपये. जोरदार टाळ्या त्यांच्याकरता. थँक्यू निलेशजी दादा म्हात्रे आणि भूषणजी पडवळे साहेब. चला या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण बघतोय सुधीरजी उबाळे दादा आहेत, त्यांचा आपण विशेष सन्मान करणार आहोत. मॅच चालू होईल या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान सुद्धा सुरू करतोय. मैदानाच्या आतून एक चांगला फटका येतोय. सध्या तरी सुधीर उबाळे दादा यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आपण करतोय. कॅमेरामॅन पुन्हा एकदा या ठिकाणी लक्ष केंद्रित करतील. याच्यानंतर आपण मॅचकडे वळणार आहोत. हे बघू शकताय तुम्ही या फेम मध्ये सुधीर दादा उबाळे ज्यांचा स्वागत आणि सन्मान या अतिथी कक्षामध्ये होतोय. निशांत म्हात्रे यांच्या शुभ हस्ते मायेची ऊब देणारी शाल आणि सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान आम्ही करतोय. पुढील सत्कार मूर्तींचा स्वागत आणि सन्मान आम्ही थोड्या वेळाने करणार आहोत. सध्या आमची नजर सुरू असलेल्या मॅचकडे. आदरणीय सन्माननीय बिपिन दादा सिंग यांच्याकडून या स्पर्धेकरता रोख रक्कम 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय आणि त्यांचा आम्ही शतशः आभारी आहोत. त्यांच्याकरता सुद्धा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. मॅच कडे वळूया. 3 चेंडू आता टाकून झालेत. काय वाईट बॉलचा इशारा, ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल. अर्थातच धावसंख्या धावफलकावर झाली आहे ती 3 धावा. अक्षय जिंकण्याकरता 8 धावांचं लक्ष होतं आणि पहिल्या 2 चेंडूंमध्ये धावसंख्या 3 झाली आहे. वसई चॅम्पियन संघाला एक नक्कीच संधी आहे की इथे लवकर मॅच फिनिश केली तर फायनल मॅच जास्त ओव्हरचा मिळू शकतो आणि इथे बघूया आता काय घडू शकते. फायनल मॅच तर मला वाटते जास्त ओव्हरचा होऊ शकतो कदाचित. बघूया किती वाजता किती टाइमात मॅच फिनिश होईल. सॉफ्ट हँडने आपण बघतो हुसेन काझी हाच तो खेळाडू आहे काल ज्याने मारली बाजी. 3 बॉल 11, 6 बॉल 11ची मॅच. क्लायमेट पडला होता, वारा नव्हता, मात्र काय फटकेबाजी केली होती आणि इथे सुद्धा सेन्सिबल क्रिकेट तो खेळतोय. 4 धावा फलकावरती. चेंडूचा विचार केला तर 3 चेंडू. छोटं टोटल अच्छा बॅटल नेहमी म्हटलंय, मात्र इथे सध्याच्या घडीला वर्चस्व वसई चॅम्पियन संघाचं दिसतंय. पुढचा बॉल शॉर्ट बॉल पूल केलं या चेंडूला. चेंडू मिड विकेटच्या दिशेने पुढे जातोय. मिळतात 4 धावा आणि या सामन्याला संपवलंय. कॉंग्रॅच्युलेशन चॅम्पियन वसई टीम. इथे हा मॅच त्यांनी जिंकलाय आणि थेट त्यांची एंट्री फायनल मध्ये दाखल झालेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन. चला मॅन ऑफ द मॅच. या अगोदरच्या मॅच मध्ये हॅट्रिक ज्यांनी घेतली होती विनीत जाधव, तो राहिला होता मॅन ऑफ द मॅच. आणि त्यानंतर मागील मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर अजयला दिला होता मॅन ऑफ द मॅच. यायचं विनीत जाधव.